हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण ज्युडिशियल प्रोसेस फाउंडेशन पेपर 3 चं सेकंड मॉड्यूल स्टार्ट करणार आहोत. सेकंड मॉड्यूल हे स्पेशल डायमेन्शन्स ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशनच्या संदर्भात आहे. स्पेशल डायमेन्शन्स वापरले जातात न्यायिक प्रक्रियेमध्ये जेव्हा ती न्यायिक प्रक्रिया कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशनच्या संदर्भात असते. म्हणजे संविधानिक न्यायनिर्णय जेव्हा घेतले जातात तेव्हा न्यायिक प्रक्रिया कशा पद्धतीची असते किंवा त्यामध्ये कशा पद्धतीचे खास आयाम वापरले जातात ते आपल्याला या मॉड्यूलच्या अंतर्गत बघायचं आहे. आपण इन जनरल नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस डिस्कस केलेला आहे. याआधी आपण जे मॉड्यूल 1 बघितलंय त्यामध्ये नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस जनरल सेन्समध्ये कशा पद्धतीचं न्यायिक प्रक्रियेचं स्वरूप असतं, कशा पद्धतीनं क्रिएटिव्हिटी वापरली जाते, कशा पद्धतीनं सोशल ऑर्डर मेंटेन करण्यासाठी ज्युडिशियल प्रोसेस महत्वाची भूमिका बजावते, हे सगळं, त्याचबरोबर टूल्स अँड टेक्निक्स काय आहेत ज्युडिशियल प्रोसेसचे, हे सगळं आपण बघितलेलं आहे. किंवा क्रिएटिव्हिटीच्या संदर्भात टूल्स अँड टेक्निक्स कोणत्या पद्धतीचे वापरतात हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता आपण तेच बघायचंय, फक्त ते कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशनच्या संदर्भामध्ये बघायचं आहे. थोडं स्पेसिफिक आपण बघणार आहोत. ओके. प्रिव्हियस इयर मध्ये या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. 2025 ला ज्युडिशियल रिव्ह्यूचं नोशन विचारलं होतं, जो की पहिलाच पॉइंट आहे, नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. त्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम वरती क्वेश्चन आलेला आहे. कॉन्स्टिट्युशनल ज्युरिस्प्रुडन्स वरती क्वेश्चन आलेला आहे. एखादं कोट देतात, जसं इथे पी.एन. भगवतींचं कोट दिलंय आणि ज्युडिशियल रिव्ह्यूचे ग्राउंड्स डिस्कस करायला सांगितलेले आहेत. शॉर्ट नोटला सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रोल ऑफ ज्युडिशरी विचारलेला आहे. लॉर्ड ऍक्टनचा जो की फेमस कोट आहे, पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली, म्हणजे तुम्हाला खूप जास्त सत्ता दिली जाते तर ती सत्ता मग कशा पद्धतीनं आर्बिट्ररी होऊ शकते. मग एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरची जी काही पॉवर आहे त्यावरती ज्युडिशियल रिव्ह्यू असला पाहिजे, कोर्ट्सकडे ती पॉवर दिली पाहिजे, म्हणून हे डॉक्ट्रिन आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे ज्युडिशियल रिव्ह्यूचं. या कोर्टच्या संदर्भानं, या कोर्टचा संदर्भ देऊन हा कोर्ट काय सुचवतोय आपल्याला ते सांगून आपल्याला हे आन्सर लिहायचं आहे. त्यातून काय समजतं की लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हच्या हातात जर खूप जास्त पॉवर आपण दिली किंवा फॉर दॅट मॅटर एक्झिक्युटिव्हच्या हातात आपण खूप जास्त पॉवर दिली तर करप्शन वाढू शकतं. मग हे सगळं जर कंट्रोल करायचं असेल तर काय गरजेचं आहे, डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू गरजेचं आहे, राईट. त्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू वरती क्वेश्चन आहे, नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू वरती क्वेश्चन आहे, आपण बघू शकतोय. बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वरती क्वेश्चन विचारलेला आहे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कंटेक्स्टमध्ये. त्यामुळे या टॉपिकच्या अंडर ज्युडिशियल रिव्ह्यू इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन खूप जास्त महत्वाचा टॉपिक आहे. ओके. स्पेशल डायमेन्शन आपल्याला सांगायचं आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू ऍज अ स्पेशल डायमेन्शन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस. त्यामुळे आपण आधी स्पेशल डायमेन्शन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन याचा अर्थ समजून घेऊया. पहिला तर ह्या टर्मचा अर्थ काय होतो, तर दिस फ्रेज रेफर्स टू द युनिक अँड डिफरंट फीचर्स ऑफ ज्युडिशियल डिसिजन मेकिंग when courts deal with constitutional matters as compared to ordinary cases. ओके. ऑर्डिनरी केसेस असतात आणि काही कॉन्स्टिट्युशनल मॅटर्सच्या रिलेटेड केसेस असतात. आता कॉन्स्टिट्युशनल मॅटर्सच्या रिलेटेड ज्या काही केसेस आहेत तिथे आपल्याला ज्युडिशरीची एक स्पेशल डिसिजन मेकिंग दिसून येते, एक युनिक आणि डिफरंट फीचर्स दिसून येतात. ओके. ह्याचाच अर्थ काय होतो, when courts interpret and apply the constitution, their role becomes broader, more complex and more creative than in normal dispute resolution. जेव्हा कोर्ट्स कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स वरती काम करत असतात, जेव्हा कॉन्स्टिट्यूशनला इंटरप्रिट केलं जातं किंवा ऍप्लिकेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात एखादी केस आपल्याकडे येते तेव्हा कोर्टासाठी तिथे जो काही कोर्टाची जी काही भूमिका आहे ती ब्रॉडर असते, विस्तृत असते. तिथे लिमिटेड इंटरप्रिटेशन देऊन चालत नाही, कॉम्प्लेक्स असते. म्हणजे जे आपण कार्डिझोने सांगितलेलं आहे, इझी केसेस आणि हार्ड केसेस, तर कॉन्स्टिट्युशनल केसेस ज्या असतात त्या हार्ड केसेस असतात, कारण तिथे खूप जास्त इंटरप्रिटेशन वापरावं लागतं कोर्टला, मोर क्रिएटिव्हिटी वापरावी लागते. ओके. आता ऑर्डिनरी केसेस ज्या असतात त्या आपण कशा असतात म्हणू शकतो की जिथे एक्झिस्टिंग लॉज अप्लाय करायचे असतात. जसं की कॉन्ट्रॅक्ट घ्या, कॉन्ट्रॅक्टमध्ये सगळ्या टर्म्स डिफाईन्ड असतात, दोन्ही पार्टीज वरती त्या ऍप्लिकेबल असतात. जर कुठल्या पार्टीनं ब्रीच केला कॉन्ट्रॅक्टचा
तर सिम्पली ज्या पार्टीला नुकसान झालेलं आहे ती पार्टी काय करू शकते, कोर्टात जाऊ शकते. टर्म्स डिफाईन आहेत आणि त्यामुळे कोर्टला ती केस डिसाईड करताना सोपं जातं. बरोबर, कॉन्ट्रॅक्ट लॉ पण आहे आपल्याकडे, सोपं जातं हे सगळं डिसाईड करताना. प्रेसिडेंट्स असतात, अनेक केसेसमध्ये असं होतं की आधीच तशा पद्धतीची केस, सिमिलर फॅक्ट्स आणि सिमिलर लिगल इश्यूज असलेली केस डिसाईड झालेली आहे. त्यामुळे कोर्टला फार जास्त या सिव्हिल किंवा सिव्हिल डिस्प्यूटमध्ये फार डोकं लावावं लागत नाही. क्रिमिनल डिस्प्यूटमध्ये, क्रिमिनल डिस्प्यूटमध्ये जसं की बीएनएस आहे किंवा आयपीसी होतं आधी, डिफाईन्ड आहे की गुन्ह्याचं स्वरूप दिलेलं आहे, कशा पद्धतीचा गुन्हा असतो आणि त्याला शिक्षा कशा पद्धतीची असते. पिनल लॉज म्हणतो ना आपण त्याला. पिनल म्हणजे काय, पनिशमेंट सांगितलेले असतात, डिफाईन्ड असतात. कोर्टला काय करायचं असतं, फक्त त्याचं इंटरप्रिटेशन करून ऍप्लिकेशन करायचं असतं. पण जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल मॅटर्स येतात तेव्हा मात्र कोर्टला आपली क्रिएटिव्हिटी सुद्धा वापरावी लागते आणि इथे इन्व्हॉल्ड असलेल्या फक्त 2 पार्टीज नसतात. राईट, इथे खूप जास्त लोकांचं हित इन्व्हॉल्ड असतं, खूप जास्त लोक इन्व्हॉल्ड असतात. आणि ऑर्डिनरी केसेसमध्ये राईट्स बिटवीन पार्टीज फक्त डिसाईड करायचे असतात. कॉन्स्टिट्यूशनल ऍडज्युडिकेशन मध्ये मात्र द ज्युडिशियल प्रोसेस, न्यायिक प्रक्रिया जी आहे, हॅज अ स्पेशल डायमेन्शन. बिकॉज पहिलं तर आहे इंटरप्रिटेशन ऑफ ब्रॉड प्रिन्सिपल्स. इथे कोर्टला काय करायचं असतं, ब्रॉड प्रिन्सिपलचं इंटरप्रिटेशन करायचं असतं. म्हणजे बघा कशा पद्धतीचे प्रिन्सिपल्स असतात, इक्वॅलिटी, लिबर्टी, जस्टिस. तुम्ही एकच एक ह्या सगळ्याची व्याख्या देऊ शकता का? आपण वेगवेगळ्या ज्युरिस्टचं वेगवेगळं ओपिनियन ज्युरिस्प्रुडन्समध्ये या संदर्भात शिकलेलो आहोत. त्यामुळे आपल्याला हे माहिती आहे की या सगळ्या वाईड आणि फ्लेक्झिबल कन्सेप्ट आहेत, ज्या बदलतात काळानुसार. कदाचित या सगळ्या कन्सेप्ट बदलत जाणार आहेत किंवा बदलतायत. ओके, आणि कंटेंटनुसार सुद्धा किंवा कंटेक्स्टनुसार सुद्धा आपण वेगवेगळे अर्थ लावतो. त्यामुळे इथे कोर्टची जी काही भूमिका आहे कॉन्स्टिट्यूशनल मॅटरमध्ये ती फार महत्वाची ठरते. आणि जजेस काय करतात, इंटरप्रिट करतात या कन्सेप्ट अकॉर्डिंग टू चेंजिंग सोशल नीड्स. समाजाच्या ज्या काही बदलत्या गरजा आहेत त्या अनुषंगानं कोर्ट्स या सगळ्या प्रिन्सिपल्सला डिफाईन करत असतात, इंटरप्रिट करत असतात. ओके, लिबर्टीची कॉन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. मेनका गांधी या केसमध्ये ती कशी इव्हॉल्व्ह झाली, पर्सनल लिबर्टीची कॉन्सेप्ट. या आधीचं कोर्टचं जे काही इंटरप्रिटेशन होतं ते खूप जास्त रिस्ट्रिक्टिव्ह होतं. ही सगळी एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. कॉन्स्टिट्यूशनल ऍडज्युडिकेशन मध्ये जी काही एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतील ती आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं इंटरप्रिटेशन ऑफ ब्रॉड प्रिन्सिपल्स कोर्ट्सला करावं लागतं कॉन्स्टिट्यूशनल ऍडज्युडिकेशन मध्ये. ऑर्डिनरी केसेसमध्ये मात्र तसं नसतं. एवढं ब्रॉड प्रिन्सिपल्स, वेग टर्म्स असं काही तिथे नसल्यामुळे ऑर्डिनरी केसेस एकदम सिम्पल वेने डिसाईड करता येतात. पण कॉन्स्टिट्यूशनल ऍडज्युडिकेशन म्हणून स्पेशल डायमेन्शन आपल्याला शिकायचंय. कळतंय तुम्हाला की आपल्याला मॉड्यूल 2 का शिकायचंय, स्पेशल डायमेन्शन का पाहिले पाहिजेत. आपण पाहिलंय ना नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस, ऑलरेडी फर्स्ट मॉड्यूलमध्ये डिस्कस केलंय. मग आता सेकंड मॉड्यूलमध्ये आपण स्पेसिफिकली कॉन्स्टिट्यूशनल ऍडज्युडिकेशन मध्ये का शिकायचंय, तर ह्या कॉन्स्टिट्यूशनल जे काही मॅटर्स असतात तिथे एक वेगळा आयाम प्राप्त होतो. कारण इंटरप्रिटेशन ऑफ ब्रॉड प्रिन्सिपल करायचं असतं, प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्सच्या संदर्भात हे सगळे निर्णय असतात. कारण कोर्ट्स काय आहेत, गार्डियन्स ऑफ द फंडामेंटल राईट्स आहेत. अंडर आर्टिकल 32 अँड 226 कोर्टकडे ही ड्युटी आहे की त्यांनी प्रोटेक्ट करायचे फंडामेंटल राईट्सला सिटिझन्सच्या, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने. ओके, यातून काय इन्शुअर होतं, स्टेट डज नॉट मिसयूज पॉवर. स्टेटने आपली पॉवर मिसयूज करू नये. कारण फंडामेंटल राईट्स कोणाच्या अगेन्स्ट एन्फोर्सेबल असतात, अंडर आर्टिकल 12 आपण डेफिनेशन शिकलोय, स्टेटच्या अगेन्स्ट. राईट, सिटिझन्स राईट्स आर प्रोटेक्टेड. आणि त्याचबरोबर एक महत्वाची अजून एक ड्युटी असते की सिटिझनची राईट सुद्धा कसे राहिले पाहिजेत, प्रोटेक्टेड राहिले पाहिजे. आता पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर असते कोर्ट्सकडे कॉन्स्टिट्यूशनल मॅटर्स मध्ये. लॉज आणि गव्हर्नमेंट ऍक्शनला काय करायचं आहे, एक्झामाइन करण्याची पॉवर हा ज्युडिशियल रिव्ह्यू देतो. म्हणजे काय, तर लेजिस्लेशनच्या ज्या काही ऍक्शन्स आहेत, एक्झिक्युटिव्हच्या ज्या काही ऍक्शन्स आहेत त्याला काय करायचं, एक्झामाइन करायचं. आणि जर त्या अनकॉन्स्टिट्युशनल असतील, संविधानाच्या तत्वांच्या विरोधात जाणाऱ्या असतील तर त्याला अनकॉन्स्टिट्युशनल डिक्लेअर करण्याची पॉवर कोर्ट्सकडे असते डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून. ओके, आणि यातून काय होतं, दिस मेक्स देअर रोल मोर पॉवरफुल दॅन ऑर्डिनरी केसेस. त्यामुळे ऑर्डिनरी केसेसपेक्षा त्यांचा रोल इथे जास्त पॉवरफुल होतो कॉन्स्टिट्यूशनल ऍडज्युडिकेशनच्या कंटेक्स्टमध्ये. ओके,
पॉलिसी ओरिएंटेड डिसिजन मेकिंग असते, कारण ज्या कॉन्स्टिट्युशनल केसेस असतात तिथे पब्लिक पॉलिसी, सोशल इश्यूज, गव्हर्नन्स मॅटर इन्व्हॉल्ड असतात आणि हे जे काही डिसिजन्स आहेत ते सगळ्या सोसायटीला अफेक्ट करतात. फक्त पार्टीज मधला तो डिस्प्यूट नसतो. जसं मी एक्झाम्पल दिलं की कॉन्ट्रॅक्ट जो काही जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर इथे एक पार्टी सफर झालेली आहे. पण इथे मात्र जेव्हा कॉन्स्टिट्युशनल केसेस असतात, कॉन्स्टिट्युशनल लॉच्या रिलेटेड केसेस असतात, तेव्हा एंटायर सोसायटी अफेक्ट होते. ओके. त्यानंतर ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी आहे. ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी मध्ये जजेस काय करू शकतात, डेव्हलप करू शकतात न्यू लॉज, जसं की बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन आलं, डॉक्ट्रीन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आलं. तो इथे क्रिएटिव्हिटी दाखवली ना जजेसनी. आणि एक्सपांड पण करू शकतात राईट्स, जसं की आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन आपण ऑलरेडी आपल्या फर्स्ट मॉड्यूलमध्ये हे डिस्कस केलेलं आहे. इथे सुद्धा आपण बघणार आहोत की ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी वापरली जाते, एक्सपांड केले जातात राईट. आर्टिकल 21 मध्ये कित्येक गोष्टी आता इन्व्हॉल्ड आहेत. राईट टू लाईफ म्हणजे फक्त श्वास घेण्याचा अधिकार इतकंच मर्यादित राहिलेला नाहीये, तर त्यामध्ये राईट टू लाईव्हलीहूड आलंय, जसं की ओल्गा टेलिस मध्ये सांगितलंय, एमसी मेहतामध्ये ज्या पद्धतीने सांगितलंय, राईट टू एन्व्हायरमेंट सुद्धा त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. राईट. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आर्टिकल 21चा पार्ट झाल्यात बिकॉज ऑफ ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी. आणि ही ज्युडिशियल क्रिएटिव्हिटी कोर्ट्स कुठल्या केसेसमध्ये दाखवू शकतात, तर कॉन्स्टिट्युशनल मॅटर्समध्ये दाखवू शकतात. त्यामुळे स्पेशल डायमेन्शन ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर बॅलन्स बिटवीन ऑर्गन्स ऑफ स्टेट. कोणते कोणते ऑर्गन्स आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी यांच्यामध्ये बॅलन्स मेंटेन करण्याचं आणि चेक्स अँड बॅलन्स ठेवण्याचं काम सुद्धा कोर्ट्सकडे असतं. आणि त्यामुळेच आपल्याला इथे एक स्पेशल डायमेन्शन दिसून येतं. ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम वर्सेस रिस्ट्रेंट हा तर वाद आपल्याला माहितीये की एका बाजूला ज्युडिशरीने ऍक्टिव्ह राहणं पण गरजेचं आहे, त्याचबरोबर कुठेतरी स्वतःला रिस्ट्रेंट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. वेन टू इंटरव्हीन, कधी इंटरव्हीन करायचं हे कळलं पाहिजे म्हणजे ऍक्टिव्हिझम. अँड वेन टू स्टे लिमिटेड म्हणजे रिस्ट्रेंट. रिस्ट्रेंट का महत्वाचं आहे, कारण लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये आपले आपले काम वाटून दिलेले आहेत ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. आणि जर दुसऱ्याच्या कामामध्ये इंटरफेरन्स वाढायला लागला तर एक कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स बिघडू शकतो. तो बॅलन्स मेंटेन करण्यासाठी रिस्ट्रेंट पण आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही प्रिन्सिपल्सला अनुसरून सुद्धा आपल्याला काय दिसतं, स्पेशल डायमेन्शन दिसतं कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन मध्ये. स्पेशल डायमेन्शन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन refers to unique, creative, and policy-oriented role of courts while interpreting the Constitution, protecting rights, and maintaining constitutional balance. ओके. आपल्याला कुठे कुठे अशा पद्धतीचं युनिक, क्रिएटिव्ह आणि पॉलिसी ओरिएंटेड रोल ऑफ कोर्ट दिसतो कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन मध्ये, तर जेव्हा कोर्ट इंटरप्रिट करत असतं कॉन्स्टिट्युशनला, फंडामेंटल राईट्सला, प्रोटेक्शन ऑफ राईट करत असतं, किंवा कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स जो आहे म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी मधला, तिथे रिस्ट्रेंट ठेवून सुद्धा मेंटेनिंग कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स हे करत असताना आपल्याला काय दिसून येतं, स्पेशल डायमेन्शन ऑफ ज्युडिशियल प्रोसेस इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन दिसून येतं. आता या पर्टिक्युलर मॉड्यूलच्या अंडर आपण कोणते कोणते पॉइंट्स डिस्कस करणार आहोत, डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय असतं, तर पॉवर ऑफ कोर्ट असते टू एक्झामाइन लॉज अँड एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स. म्हणजे लेजिस्लेचरच्या ज्या काही ऍक्शन्स असतील किंवा लेजिस्लेचर ज्या पद्धतीचे लॉ पास करतंय ते, आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे लॉ इम्प्लिमेंटिंग बॉडी आहे ती कशा पद्धतीचे ऍक्शन्स घेते ते तपासणं, ते तपासण्याचं काम हे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतं. ओके. अँड डिक्लेअर देम अनकॉन्स्टिट्युशनल इफ दे व्हायोलेट द कॉन्स्टिट्यूशन. आणि जर ते कॉन्स्टिट्यूशन व्हायोलेट करत असतील लॉज किंवा एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स, तर त्याला अनकॉन्स्टिट्युशनल ठरवण्याची पॉवर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून कोर्टाकडे असलेली आपल्याला दिसून येते. इट एन्श्युअर्स कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी. हे काय एन्श्युअर करतं, फर्स्ट थिंग फर्स्ट की कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी, की कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे, फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन आणि चेक्स अँड बॅलन्स. अनलाईक ऑर्डिनरी ऍडज्युडिकेशन. ऑर्डिनरी ऍडज्युडिकेशन म्हणजे आपण जे पाहिलं की जे जिथे सिम्पल केसेस असतात
जिथे फार जास्त कोर्टला क्रिएटिव्हिटी वापरावी लागत नाही, तर अशा ऍडज्युडिकेशनच्या पेक्षा सुद्धा इथे आपल्याला काय वेगळे पण दिसतं, तर इट इन्व्हॉल्व्स ब्रॉडर इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स. इथे आपल्याला ब्रॉडर इंटरप्रिटेशन दिसतं. ठीक आहे. आणि हे आपल्याला कशातून दिसून येतं, तर नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू मधून दिसून येतं. डिटेल्ड मध्ये नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे ते आपण डिस्कस करणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चर्स मध्ये. ओके. सेकंड पॉइंट आहे आपल्या सिलेबस मधला, रोल इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन, व्हेरियस थेरीज ऑफ रिव्ह्यू. ओके. रोल इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन आपल्याला बघायचंय आणि वेगवेगळ्या त्या थेरीज आहेत रिव्ह्यूच्या त्या पाहायच्या. ओके. Role of judiciary in constitutional adjudication is explained through different theories. कुठल्या थेरीज आहेत? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. ऍक्टिव्हिजम म्हणजे काय? कोर्ट जिथे ऍक्टिव्हली इंटरप्रिट करतात लॉज आणि एक्सपांड करतात राईट्स. आर्टिकल 21चं एक्झाम्पल आपल्याला इथे द्यायचंय. कशा पद्धतीनं कोर्टाने वेगवेगळ्या प्रकारे ऍक्टिव्हिजम दाखवून एक्सपान्शन ऑफ आर्टिकल 21 केलेलं आहे. राईट टू लाईफच्या डोमेनमध्ये किती साऱ्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत आणि हे सगळं कशामुळे झालंय? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजममुळे झालेलं आहे. आता ज्युडिशियल रिस्ट्रेंटची थेअरी आहे. ज्युडिशियल रिस्ट्रेंटच्या थेअरीनुसार जिथे कोर्ट लिमिट करतात इंटरफेरन्स, म्हणजे थोडं रिस्ट्रिक्ट करतात स्वतःला आणि रिस्पेक्ट करतात लेजिस्लेटिव्ह डिसिजन्सचा. ओके. लेजिस्लेचरने जे काही डिसिजन्स घेतले असतील, लॉ पास केला असेल, तो लॉ लेजिस्लेचरने आपल्या डोमेनमध्ये पास केलेला आहे किंवा लेजिस्लेचरचं ते काम आहे म्हणून लेजिस्लेचरने ते केलेलं आहे. त्यामुळे कोर्ट त्यात इंटरफेअर करणार नाही. या अनुषंगानं कोर्ट स्वतःला लिमिट करतं. हे एक्झाम्पल आहे ज्युडिशियल रिस्ट्रेंटचं. ओके. त्यानंतर बॅलन्स अप्रोच ही थर्ड थिअरी आहे. बॅलन्स अप्रोच मध्ये जो इंडिया सुद्धा वापरते, बऱ्याच ठिकाणी आपण मिडल पाथ वापरतो, बॅलन्स अप्रोच वापरतो, की कोर्ट्स इंटरव्हीन करतील पण कधी? जेव्हा गरज असेल तेव्हा, जेव्हा राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी खूप जास्त गरज आहे आणि ती गरज कोर्टाला जाणवतीये, जिथे लॉ सायलेंट आहे, पूर्णपणे अजिबातच लेजिस्लेचरने काही काम केलेलं नाहीये, इन इफेक्टिव्हनेस दिसतोय लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स मध्ये, तर मात्र इथे कोर्ट्स पिक्चर मध्ये येतील आणि काम करतील जेव्हा गरज असेल, नेसेसिटी असेल. ओके. अदरवाईज कोर्ट काय करणार आहेत? रिस्ट्रेंट फॉलो करणार आहेत. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हच्या ऍक्शन्स मध्ये पडणार नाहीये. या थिअरीज काय डिफाईन करतात? दिस थिअरीज डिफाईन हाऊ फार कोर्ट शुड गो इन इंटरप्रिटिंग द कॉन्स्टिट्यूशन. या थिअरी हे डिफाईन करतात की किती दूर कोर्ट जाऊ शकतात जेव्हा ते कॉन्स्टिट्यूशन इंटरप्रिट करत आहेत. ओके. दिस थिअरीज डिफाईन हाऊ फार कोर्ट्स शुड गो इन इंटरप्रिटिंग द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे ऍक्टिव्हिजम मध्ये आपण बघतो की ऍक्टिव्हली सगळ्यामध्ये कोर्ट्स इंटरव्हीन करतायत. रिस्ट्रेंट मध्ये आपण बघतो की नाही, थोडा ट्रॅडिशनल अप्रोच आहे की लेजिस्लेचरचं काम लेजिस्लेचरला करू द्यावं. बॅलन्स अप्रोच मध्ये आपण बघतोय की ठीक आहे, म्हणजे जिथे गरज आहे, नेसेसरी आहे की कोर्टने यामध्ये बोललं पाहिजे, तर कोर्ट बोलेल. ठीक आहे. थर्ड पॉइंट आपल्याला या मॉड्यूल अंडर बघायचा आहे तो म्हणजे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ पॉलिसी मेकिंग इन क्रिएटिव्हिटी. कोणत्या प्रकारच्या टूल्स अँड टेक्निक्स वापरले जातात? इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, जिथे ब्रॉड आणि डायनॅमिक इंटरप्रिटेशन केलं जातं कॉन्स्टिट्यूशनचं. ओके. कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन मध्ये जे इंटरप्रिटेशनचं टूल वापरलं जातं ते ब्रॉड आणि डायनॅमिक असतं. तिथे लिटरल इंटरप्रिटेशन फक्त नसतं. तर आपल्याला त्याचा उद्देश समजून घ्यावा लागतो. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इक्वॅलिटी बिफोर लॉ हे टाकण्यामागे काय ऑब्जेक्ट आहे? किंवा अंडर आर्टिकल 17 अनटचेबिलिटी, अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटीचं प्रिन्सिपल जेव्हा इन्क्लूड केलं जातं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, तेव्हा इथे काहीतरी हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आहे ना त्या अनटचेबिलिटीच्या प्रिन्सिपलला. हे फक्त असं म्हणणं नाहीये की मी तुला स्पर्श करणार नाही. यामागे एक वर्षानुवर्षांची एक प्रथा आहे की जिथे शोषण झालेलं आहे. त्यामुळे हे आपण समजून घेतलं पाहिजे की ही प्रोव्हिजन पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्यूशन मध्ये का आली, ऑब्जेक्टिव्ह काय आहे या प्रोव्हिजनचं, हे जर आपल्याला समजलं तरच आपण त्या अंडर ज्या काही केसेस येतील त्या डिसाईड करू शकतो, कोर्ट डिसाईड करू शकतं. त्यामुळे इंटरप्रिटेशन कसं असलं पाहिजे? ब्रॉड अँड डायनॅमिक असलं पाहिजे. जर आपण फक्त लिटरल इंटरप्रिटेशन केलं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनचं, आर्टिकल 17चं सपोज, फक्त अनटचेबिलिटीचं अबॉलिशन एवढंच आपण जर फक्त लिटरली इंटरप्रिट करायला गेलो, तर उद्या मी म्हणेन की मला एखाद्या व्यक्तीला सपोज संसर्गजन्य आजार झालाय, मी त्याला हात लावणार नाही असं म्हटल्यानंतर सुद्धा मग ते अनटचेबिलिटीचं अबॉलिशन होईल. पण इथे तो कंटेक्स्ट आहे का? नाही. इथे एक हिस्टॉरिकल कंटेक्स्ट आहे. हिस्ट्री समजून घेतली पाहिजे. ब्रॉड अँड डायनॅमिक इंटरप्रिटेशन गरजेचं आहे.
सो हे इथे आपल्याला शिकायचंय. त्यानंतर प्रेसिडेंट्स अँड डॉक्ट्रिन्स, टूल्स अँड टेक्निक्स मध्ये पुढचं टूल कोणतं आहे, तर प्रेसिडेंट्स वापरतात, डॉक्ट्रिन्स वापरतात, जसं की डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. ओके, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचं डॉक्ट्रिन आहे, जे केशवानंद भारतीय केसमध्ये समोर आलं. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. प्रेसिडेंट आहे, जसं की स्टेअर डिसायसिसचं प्रिन्सिपल आहे. ओके, की ज्याच्यामध्ये ज्या केसेस ऑलरेडी डिसाइडेड आहेत त्याला हात लावायचा नाही. सो अशा पद्धतीच्या काही टूल्स अँड टेक्निक्स सुद्धा पॉलिसी मेकिंग आणि क्रिएटिव्हिटीमध्ये वापरल्या जातात, पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशनच्या माध्यमातून. त्यानंतर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे PIL. PIL हे तर खूप जास्त क्रिएटिव्ह टूल आहे, खूप जास्त महत्वाची भूमिका पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची म्हणजे जनहित याचिकेची आपल्याला दिसून येते. खूप लोकांचं कल्याण करण्याची, खूप लोकांना न्याय मिळवून देण्याची क्षमता या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये असते. आणि त्याचबरोबर जे व्हॉइसलेस आहेत, ज्यांना स्वतःचा आवाज नाहीये, अशा लोकांचा आवाज बनते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ओके, म्हणजे फक्त डिस्प्युटेड पार्टीज कोर्टमध्ये जाऊ शकतात असं जेव्हा एका बाजूला आपण म्हणतो, पण या कंटेक्स्टमध्ये मात्र, कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशनच्या कंटेक्स्टमध्ये मात्र आपण हे बघतोय की थर्ड पार्टी सुद्धा कोर्टात जाऊ शकते. म्हणजे थर्ड पार्टी मग ती एनजीओ असेल किंवा जर कोणत्या व्यक्तीला त्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी अन्याय जाणवत असेल आणि तो तिसऱ्याच व्यक्तीवरती होतोय, तर ती व्यक्ती सुद्धा कोर्टमध्ये जाऊन पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करू शकते. दिस टूल्स अलाउ कोर्ट टू प्ले क्रिएटिव्ह रोल, आणि यातून क्रिएटिव्ह रोल कोर्टाकडून बजावला जातो. अँड समटाइम्स इन्फ्लुएन्स पब्लिक पॉलिसी, आणि पब्लिक पॉलिसीला सुद्धा इन्फ्लुएन्स करण्याची क्षमता या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये असते. आपला नंतरचा पॉइंट आहे, टूल्स अँड टेक्निक्स बघितल्यानंतर आपल्याला बघायचे व्हरायटीज ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम. कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत, कशा पद्धतीनं ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम केलं जाऊ शकतं, कोणत्या कोणत्या माध्यमातून केलं जाऊ शकतं. एक्सपांडिंग फंडामेंटल राईट्स एक्सपांड केले जातात ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमच्या माध्यमातून. इंटरव्हेन्शन इन गव्हर्नन्स इश्यू, बघा आपल्याला कुठे जायचंय, गुड गव्हर्नन्सकडे जायचंय. जसं ज्युडिशियल प्रोसेस थ्रू आपल्याला न्यायाकडे जायचंय, तसं गव्हर्नन्सच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला गुड गव्हर्नन्सकडे जायचंय, वेलफेअर स्टेटकडे जायचंय. राईट, स्टेट कसं असलं पाहिजे, वेलफेअर असलं पाहिजे, जिथे सगळ्यांचं हित होईल, कल्याण होईल. सो इंटरव्हेन्शन इन गव्हर्नन्स इश्यू सुद्धा ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमच्या माध्यमातून केलं जातं, जसं की एन्व्हायरमेंटचा इश्यू असेल, करप्शनचा इश्यू असेल. यूज ऑफ PIL फॉर सोशल जस्टिस, सामाजिक न्यायासाठी म्हणून पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा यूज. तो यातून काय होतं, इट हेल्प्स इन अचिव्हिंग जस्टिस बट मस्ट बी यूज केअरफुली टू अवॉइड ओव्हररीच. ओके, हे जे टूल्स आहेत किंवा हे जे व्हरायटीज ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम्स आहेत, डिफरंट फॉर्म्स आहेत ज्युडिशियल ऍक्टिव्हिझमचे, की एक्सपान्शन ऑफ फंडामेंटल राईट पॉसिबल आहे, इंटरव्हेन्शन इन गव्हर्नन्स इश्यू पॉसिबल आहे, यूज ऑफ PIL फॉर सोशल जस्टिस आहे. हे सगळं छान आहे, पण ज्युडिशियल ओव्हररीच सुद्धा अवॉइड केला पाहिजे. म्हणजे ज्युडिशरीने फार जास्त गव्हर्नन्स इश्यूज मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे हेल्दी नाहीये. ओके, कोणी इन्व्हॉल्व्ह होणं जास्त गरजेचं आहे, किंवा गव्हर्नन्सचे जे काही इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हनी काम करणं गरजेचं आहे. पण काही ठिकाणी ऍक्टिव्हिझम गरजेचं आहे आणि ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतरचा आपला सिलेबस मधला पॉइंट आहे प्रॉब्लेम्स ऑफ अकाउंटेबिलिटी अँड ज्युडिशियल लॉ मेकिंग. कोणत्या प्रकारच्या समस्या येतात ज्युडिशियल लॉ मेकिंग मध्ये, आणि अकाउंटेबिलिटीचा काय प्रॉब्लेम आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून किंवा कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन मध्ये आपण जो ज्युडिशियल रिव्ह्यू करतोय तो काही सिरियस कन्सर्न्स रेज करतोय. ओके, जजेस आर नॉट डायरेक्टली अकाउंटेबल टू पीपल. जजेस जे आहेत ते डायरेक्टली अकाउंटेबल नसतात लोकांना. म्हणजेच बघा, लेजिस्लेचर किंवा एक्झिक्युटिव्ह मध्ये जे कोणी लोक आहेत ते लोकनियुक्त आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. लोकांना वाटतंय की आपल्यासाठी या लोकांनी काय करावं, पॉलिसीज बनवाव्यात, या लोकांनी कायदे बनवावेत, या लोकांनी आपले जे काही कायदे बनवलेले आहेत ते इम्प्लिमेंट करावेत. त्यामुळे लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मधली जे काही लोक आहेत ती अकाउंटेबल टू पीपल आहेत, पण जजेस हे कोणत्याही प्रकारे डायरेक्टली अकाउंटेबल नाही आहेत लोकांना. त्यामुळे रिस्क ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे की लॉ मेकिंग बाय कोर्ट्स होऊ शकतं. खूप जास्त लॉ मेकिंग मध्ये कोर्ट्स यायला लागेल तर ते सुद्धा चालणार नाहीये. ही रिस्क आहे ज्युडिशियल ओव्हररीचची. ओके, आणि कॉन्फ्लिक्ट विथ सेपरेशन ऑफ पॉवर, जे सेपरेशन ऑफ पॉवरचं डॉक्ट्रिन आहे, जिथे लेजिस्लेचर,
एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. लेजिस्लेचरकडे लॉ मेकिंगची पॉवर दिलेली आहे, एक्झिक्युटिव्हकडे लॉ इम्प्लिमेंट करण्याची पॉवर दिलेली आहे आणि ज्युडिशरीकडे लॉ इंटरप्रिट करण्याची पॉवर दिलेली आहे. सो ह्या ज्या काही पॉवरचं सेपरेशन झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, तर तिथे कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो जर ज्युडिशरी लॉ मेकिंगचं काम करायला लागली, जर ज्युडिशरी पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये उतरायला लागली, तर काय होऊ शकतं? प्रॉब्लेम होऊ शकतो. Thus, there is always a need to balance judicial power with accountability. त्यामुळे ज्युडिशियल पॉवर आणि ज्युडिशियल पॉवर अकाउंटेबिलिटी बरोबर बॅलन्स होणं फार जास्त गरजेचं आहे. ज्युडिशियल पॉवर सुद्धा अकाउंटेबल आहेत किंवा त्यांनी सुद्धा थोडंसं बॅलन्स अप्रोच कडेच वळलं पाहिजे. फार जास्त ऍक्टिव्हिझम, फार जास्त रिस्ट्रेंट हेल्दी नाहीये. कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन मध्ये जितकं ऍक्टिव्हिझम गरजेचं आहे तितकं थोडंसं रिस्ट्रेंट सुद्धा गरजेचं आहे. आणि जर फार ऍक्टिव्हिझम झालं तर ज्युडिशियल ओव्हररीच होऊ शकतो आणि त्यातून प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. सो हे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. सो पर्टिक्युलरली या मॉड्यूलच्या अंडर आपल्याला हे सगळे स्पेशल डायमेन्शन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन बघायचे आहेत. पहिलं तर नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, मग कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशनच्या वेरियस थेरीज जिथे आपण बघणार आहोत की ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, ज्युडिशियल रिस्ट्रेंट आणि बॅलन्स अप्रोच. त्यानंतर टूल्स अँड टेक्निक्स, की टूल्स अँड टेक्निक्स पॉलिसी मेकिंगच्या आणि क्रिएटिव्हिटीच्या जिथे एक्सपांड केलं जातं फंडामेंटल राईटला या टूल्स अँड टेक्निक्स वापरून. व्हरायटीज ऑफ ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, कोणत्या कोणत्या माध्यमातून ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम होतं, इथे पीआयएलचं एक्झाम्पल वगैरे आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रॉब्लेम ऑफ अकाउंटेबिलिटी अँड ज्युडिशियल लॉ मेकिंग. त्यामुळे प्रॉब्लेम्स कोणत्या प्रकारचे आहेत ते सुद्धा आपल्याला या सिलेबसच्या पॉइंट्स अंडर बघायचं आहे. सेकंड पॉइंट आहे, सेकंड मॉड्यूल आहे स्पेशल डायमेन्शन ऑफ प्रोसेस इन कॉन्स्टिट्युशनल ऍडज्युडिकेशन. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपण नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू डिस्कस करूया. ज्युडिशियल रिव्ह्यूची नोशन कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने केसेस ज्युडिशियल रिव्ह्यूच्या आपल्या समोर येतात, ज्युडिशरीने कुठे कुठे रिव्ह्यू केलेला आहे, रिव्ह्यू कशाचा करते ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्सचा. लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटिंग जी ऑथॉरिटी आहे ती व्यवस्थित कॉन्स्टिट्युशनला धरून काम करते की नाही हे पाहून रिव्ह्यू करण्याचं काम हे ज्युडिशरीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तो इथे आपण बघणार आहोत नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हे सगळे सिलेबस पॉइंट क्लिअर झाले असतील, समजले असतील. नेक्स्ट क्लासमध्ये आपण नोशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू बघूया. थँक्यू.